नमस्कार. टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सिद्धांत आतापर्यंत आपण अभ्यासले आहे. जीन पियाजेचा सिद्धांत, लेओ वायगोत्स्कीचा सिद्धांत, त्याचप्रमाणे आपण गॅलेनचा सिद्धांतसुद्धा अभ्यासला आहे. तशाच प्रकारचा एक बोधात्मक विकासाचा सिद्धांत आहे जेरॉम ब्रुनर यांचा. यांचं नाव तुम्ही बहुतांश ठिकाणी ऐकलं असेल किंवा ऑप्शनमध्ये खूप वेळा यांचं नाव येते. तर नेमकं यांचं म्हणणं काय होतं बोधात्मक विकासासंदर्भात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे जेरॉम ब्रुनर. आता इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे यांच्याबद्दल की हे बेसिकली ब्लाइंड जन्माला आले होते. मात्र पुढे चालून त्यांची सर्जरी झाली आणि ते म्हणजे व्यवस्थित बघायला लागले आणि त्यानंतर त्यांनी मानसशास्त्रात मूलभूत संशोधन करून एक ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत डेव्हलप केला. त्यामध्ये तुम्ही ही टर्म खूप ऐकली असेल, स्कॅफोल्डिंग म्हणून. स्कॅफोल्डिंग म्हणजे जो टेम्पररी सपोर्ट दिला जातो, ही टर्म मुळात यांनीच स्थापन केली. मात्र लेओ वायगोत्स्की जे होते, सांस्कृतिक सिद्धांत ज्यांचा आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत, त्यांच्या संदर्भात स्कॅफोल्डिंग ही टर्म यूज केली जाते. त्याचप्रमाणे कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल यांनीच एस्टॅब्लिश केलं. त्याचप्रमाणे सर्पिलाकार अभ्यासक्रम, त्याला स्पायरल करिक्युलम म्हणतात, जे रिसेंटली खूप साऱ्या ठिकाणी यूज होते, यांचंच आहे. आणि त्यानंतर डिस्कवरी बेस एज्युकेशन असावं यांचं असं मत होतं. तर असे विविधांगी म्हणजे एक प्रकारे सिद्धांत मानणारे हे जेरॉम ब्रुनर यांच्या आपण थेरीबद्दल आता हळूहळू डिस्कस करू. तर यांचं मुळात काय म्हणणं होतं, जे बोधात्मक विकास असतो, जो कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असतो, तो एका अंतर्गत प्रक्रियेचा म्हणजे एक अंतर्गत परिपक्वता प्रक्रिया नाही. बेसिक कन्सेप्ट जे मूलभूत यांना जीन पियाजे सोबत डिफरन्शिएट करते की बोधात्मक विकास हे एक अंतर्गत परिपक्वता प्रक्रिया नाही. तर मग नेमकं आहे काय, ज्या माणसाच्या मूलभूत क्षमता आहे, त्या क्षमता आणि त्या क्षमतांना अधिक सक्षम बनवणारी, जे माणसानेच बनवणारी कल्चरली इन्व्हेंटेड टेक्नॉलॉजीज आहे, सांस्कृतिकदृष्ट्या शोधलेली तंत्रज्ञाने, यांच्यातला परस्पर संवादाचा परिणाम आहे. सिंपल शब्दात आपण एकमेकाशी संवाद साधत आहोत, ठीक आहे, मूलभूत क्षमता आहे आपली संवाद साधण्याची. मात्र संवाद साधत असताना ज्या भाषा आपण वापरतो त्या शेवटी आपण काय म्हणू, कल्चरली इन्व्हेंटेड टेक्नॉलॉजीज आहे ते, किंवा भाषा चिन्ह, यांच्या माध्यमातून जो आपला बोधात्मक विकास घडतो तो रिअल आहे, असं यांचं मूळ मत होतं. आता हे प्रूव्ह करण्यासाठी किंवा स्थित्यांतरातून जाण्यासाठी यांनी 3 टप्पे आखले. सर्वात पहिला टप्पा आहे कृती आधारित, त्याला इनॅक्टिव्ह टप्पा असं म्हणू शकतो आपण. दुसरा आहे चित्र आधारित, आयकॉनिक टप्पा. आणि तिसरा आहे सिम्बॉलिक म्हणजे प्रतीक आधारित टप्पा. ह्या इमेजच्या माध्यमातून बघू शकता की एखादी गोष्ट आपण कशी शिकतो. सिंपल आहे. पहिली इनॅक्टिव्ह मेथड, सेकंड आहे आयकॉनिक मेथड आणि तिसरी आहे सिम्बॉलिक मेथड. प्रश्न विचारताना थेट प्रश्न येऊ शकतात की यांचे 3 टप्पे कोणकोणते आहे. तर हे तुम्ही 3 टप्पे लिहू शकता. आणि एक्झाम्पलचं जर साधं तुम्हाला एक्झाम्पल जर हवं असेल तर एक आंबा आपल्याला शिकवायचा आहे मुलांना, की आंब्याबद्दल काही संकल्पना शिकवायच्या आहे. तर बेसिकली इनिशियली आपण विविध प्रकारचे आंबे त्याला हाताळायला लावू. त्यावरून त्याला समजेल की बा आंबा कशा प्रकारचा असतो. पुढे याचाच आंब्याचं चित्र दाखवल्याबरोबर त्याच्या मनात ते स्पष्ट भावना होऊन जाते की हा आंबा आहे. आंबा, लिंबू वगैरे काही तुम्ही जर ठेवले तर बरोबर तो आंबा ओळखतो. आणि हळूहळू फक्त आता जेव्हा तुम्ही आंबा लिहाल, जसं आता तुमच्यासोबत होत आहे, आंबा म्हणजे तुम्ही डायरेक्टली इमॅजिन करत आहे, म्हणजेच तुमचा बोधात्मक विकास तशा प्रकारे झाला आहे, अशी ही थेरी म्हणते. आता त्यांचा युक्तिवाद बेसिकली हा म्हणतो की बौद्धिक विकास हा निरंतर चालत असतो. पहिला मेन डिफरन्स जीन पियाजे आणि यांच्यात, ठीक आहे. बौद्धिक विकास हा निरंतर चालत असतो. दुसरी गोष्ट, कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही मुलाला कोणताही विषय शिकवला जाऊ शकतो. ही क्रांतिकारी संकल्पना होती. आणि या माध्यमातून सर्पिलाकार जो अभ्यासक्रम आहे तो आपण डिस्कस करूच, किंवा तुम्ही जनरल टेक्स्टबुक बघितले तर त्यामध्ये येतोच तो विषय, तो आपण थोड्या वेळात डिस्कस करू.
आणि यांनी हे तत्वज्ञान मुख्यतः स्पायरल करिक्युलम जे आता सर्पिल अभ्यासक्रम म्हटलं आपण आणि शोध शिक्षण डिस्कवरी लर्निंग याद्वारे प्रकट होते आणि ते विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर देते असं यांचं मत होतं. आता ब्रुनरची थेरी सिंपल शब्दात सर्वात अगोदर 3 मोड ऑफ रिप्रेझेंटेशन सांगितलं आहे आणि स्पायरल करिक्युलम सांगितलं आहे. आता यामध्ये टप्प्याटप्प्यानं जर विचार केला तर पहिला जो कृतीयुक्त अवस्था आहे किंवा कृतीयुक्त टप्पा आहे त्याला इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन म्हणतात. 0 ते 1 वर्ष याचा कालावधी आणि यात मुलं कृतीतून शिकतात, मुख्यत्वे करून कृतीतून शिकतात आणि कृतीतून शिकत असल्यामुळे स्नायूंची स्मृती महत्त्वपूर्ण ठरते, त्यांची खेळणे आवश्यक ठरते आणि वस्तू हाताळणे आवश्यक ठरते. हा झाला पहिला टप्पा. दुसरा प्रतिमा आधारित आयकॉनिक रिप्रेझेंटेशन वय वर्ष 1 ते 6 आणि याला व्हिज्युअल इमेजेस म्हणजे दृश्य प्रतिमानाच्या माध्यमातून शिकतात, चित्राच्या माध्यमातून शिकतात. म्हणून नवीन विषय शिकवताना आकृती आणि चित्रांचा वापर इथं उपयुक्त ठरतो. वय वर्ष 1 ते 6. त्यानंतर प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक 7 वर्षानंतरचा हा टप्पा आहे. जसं मुले यामध्ये भाषा, चिन्हे आणि ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना जे कन्सेप्ट असतात ते वापरू लागतात. आता हे कल्चरली इन्व्हेंटेड मीडियम्स आहे जो आपण इनिशियल स्लाइडला बघितली होती. हा माहिती साठवण्याचा सर्वात लवचिक प्रकार आहे. हे झाले 3 मोड ऑफ रिप्रेझेंटेशन. यानंतर स्पायरल करिक्युलम म्हणजे काय आपण अभ्यासू. सर्वात अगोदर एखादा टॉपिक सर्वात समजा किचकट एखादा टॉपिक घेतला की 6व्या वर्गात आपण असा टॉपिक समजू की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाला म्हणतात किंवा त्यांचं क्लासिफिकेशन कसं होते. तर तुम्ही जर अभ्यासक्रम व्यवस्थित बघितला तर एकच टॉपिक आहे, मात्र त्याची काठिण्य पातळी वाढवून तो प्रत्येक टप्प्याटप्प्यावर शिकवला गेला. म्हणजे कोणताही विषय कोणत्याही मुलाला योग्य पद्धतीने शिकवता येऊ शकतो असं यांचं मत आहे. आता यामध्ये काय आहे, सर्वात अगोदर एखादी साधी संकल्पना आधी शिकवली जाते आणि मूल जसे जसे मोठे होते त्याची काठिण्य पातळी वाढवली जाते आणि रिव्हिजनच्या माध्यमातून त्याला तो कन्सेप्ट किंवा तो सहसंबंध स्पष्ट करण्यात येतो, त्याला म्हणतात स्पायरल करिक्युलम. जसं आता प्लांटबद्दल आपण जर म्हणत असू की प्लांटचं क्लासिफिकेशन कसं होते, 5व्या वर्गात त्याला शिकवलं जाईल की सजीव आणि निर्जीव कशाला म्हणतात. हळूहळू लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं मॉडिफिकेशन किंवा त्यांचं क्लासिफिकेशन कसं असते 6वा वर्ग. सेम टॉपिक 7व्या वर्गात की प्लांटचं अडॅप्टेशन विविध भागात कसं होते आणि हळूहळू असा मुद्दा होत जात तो बॉटनी या विषयात पारंगत होतो किंवा त्या विषयात संदर्भात प्लांट संदर्भात त्याला नॉलेज प्राप्त होते. आता यांचं फेमस स्टेटमेंट आहे, एनी सब्जेक्ट कॅन बी टॉट इफेक्टिव्हली इन सम इंटेलेक्च्युअली हॉनेस्ट फॉर्म टू एनी चाइल्ड ॲट एनी स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. सरळ सरळ आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कोणाला काहीही कधीही शिकवता येते, मात्र ती पद्धत पाहिजे इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट. पुढे चालूया. डिस्कवरी लर्निंग बद्दल सुद्धा यांनी म्हटलं आहे. डिस्कवरी लर्निंग बद्दलचे हे खंदे पुरस्कर्ते होते. जर हा शब्द तुम्हाला कुठेही दिसला, शोध अध्ययन याचे पुरस्कर्ते आहे ब्रुनर. ओके. आणि यांचं फर्म मानणं होतं की जे शिक्षक असतात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. जे रिसेंटली NCF आहे आणि रिसेंट जे शिक्षक शिकवत आहे ते या भूमिकेतून शिकवल्या गेलं पाहिजे असं यांचं म्हणणं होतं. पुढे विद्यार्थ्यांना स्वतः प्रयत्नांची व समस्या निराकरणातून पूर्वीच्या ज्ञानाचा वापर करून नवीन ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे. हे त्यांची डिस्कवरी मेथड झाली किंवा डिस्कवरी लर्निंग झाली. आता स्कॅफोल्डिंग बद्दल आपण बोलूया. आता मुळात हे जे स्कॅफोल्डिंग आहे, लेव वायगोस्कीचा जो आपण डिस्कस केला होता सिद्धांत, त्याला दुजोरा देण्यासाठी ही संकल्पना जास्त वापरली गेली, स्कॅफोल्डिंग. मात्र याचा सर्वात पहिले प्रयोग वूड, ब्रुनर आणि रॉस यांनी केला होता किंवा ही संकल्पना यांनी मांडली होती. आता स्कॅफोल्डिंगचा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये लेव वायगोस्कीचा जर तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ बघू शकता, जीन पियाजेचा बघू शकता आणि चॅनलला नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यामध्ये अत्यंत सिंपल शब्दात हे कन्सेप्ट एक्सप्लेन केले आहे मी. आता स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, जेव्हा एखादी बिल्डिंग आपण बांधतो त्याला जो लाकडांचा सपोर्ट असतो, तसंच एखादी गोष्ट शिकत असताना विद्यार्थ्यांना जो टेम्पररी सपोर्ट दिला जातो त्याला म्हणतात स्कॅफोल्डिंग, सिंपल शब्दात. आणि हळूहळू जेव्हा मुलगा किंवा मुलगी त्या विषयात पारंगत होतो तो सपोर्ट काढण्यात येतो, म्हणजेच त्याला स्वावलंबी बनण्यात येतो. स्कॅफोल्डिंग परमनंट आहे काय, नाही, टेम्पररी. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. MCQ मध्ये आल्यावर
सर्वात अगोदर हा शब्द शोधायचा. जर स्कॅफोल्डिंग बद्दल त्यांनी विचारलं तर टेम्पररी सपोर्ट तुम्ही क्लिक करू शकता. पुढे चालूया. असं होत असताना कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये रोल ऑफ लँग्वेज काय आहे याबद्दल ब्रुनरचं काही महत्त्वाचं वाक्य आहे. पियाजे यांच्या मते आधी विचार येतो, ठीक आहे, पण ब्रुनर यांनी भाषेला बोधात्मक विकासाचे सर्वात महत्त्वाचे साधन मानले आहे. कल्चरली इन्व्हेंटेड मॉडेल किंवा कल्चरली इन्व्हेंटेड टेक्नॉलॉजीजमध्ये भाषेचा समावेश होतो. म्हणजेच भाषा मुलांना फक्त वर्तमान पुरते मर्यादित न ठेवता अमूर्त विचार करण्यास मदत करतात असं त्यांचं म्हणणं होतं. यानंतर यांचं सर्वात महत्त्वपूर्ण आणखी एक कन्सेप्ट म्हणजे संकल्पना प्राप्ती मॉडेल. डायरेक्ट थेट प्रश्न येऊ शकतो की संकल्पना प्राप्ती मॉडेल कोणी मांडले किंवा कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल हे कोणी दिले, तर त्यांचं नाव आहे जेरॉम ब्रुनर. आता हे काय आहे? हे एक अध्यापन मॉडेल आहे, ज्याला इन्स्ट्रक्शनल स्टडी म्हणतात. सिंपल शब्दात एखादा कन्सेप्ट तुम्हाला शिकवायचा असेल, सायन्स असो कोणत्याही सब्जेक्टचा, तर थेट त्याची व्याख्या न देता 2 ग्रुप केले जातात, यस आणि नोचे. आणि विविध त्यामध्ये समजा आता तुम्हाला प्राईम नंबर शिकवायचा आहे, मूळ संख्या विद्यार्थ्यांना शिकवायची आहे, मग असे 2 ग्रुप केल्यावर त्यांना विचारल्या जाईल 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे की 2 ही प्राईम संख्या आहे का, मूळ संख्या आहे का, हो किंवा नाही. यावरून हळूहळू त्यांचे कन्सेप्ट पक्के होतील आणि शेवटी स्वतःचा शोध घेऊन ते कॅटेगरायझेशन म्हणजे मेंदूच्या नैसर्गिक वर्गीकरणावरच्या क्षमतेवर हे जास्त फोकस करते आणि तुम्हाला तो कन्सेप्ट समजतो. आता याचा फायदा काय आहे? याचा सखोल विचार प्रक्रिया म्हणजे क्रिटिकल थिंकिंग कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल आपली वाढवते, गोंधळ दूर करतो, त्याचप्रमाणे आनंददायी शिक्षण शिकवू शकतो. म्हणजे एक कोड्याप्रमाणे आहे. आता ही झाली ब्रुनर यांची थेरी. मात्र काही वेळा एमसीक्यू फॉर्म होत असताना ब्रुनर विरुद्ध पियाजे असा एमसीक्यूचा बनू शकतो, कारण हे बोधात्मकचेच टप्पे आहे किंवा बोधात्मकचेच मानसशास्त्रज्ञ आहेत. आता पियाजे विकासाला वेगवेगळ्या टप्प्यात विभागतात. किती? आता पियाजेवर मी कंप्लीट व्हिडिओ बनवला आहे. पियाजे यांनी 4 भागात डिवाइड केला आहे की टप्प्याटप्प्यानं मुलांचा विकास होतो आणि ते टप्पे अपरिवर्तनीय असतात. तुम्ही डायरेक्टली जंप होऊ शकत नाही त्या टप्प्यावरून. दुसरी गोष्ट, ब्रुनर यांचं असं म्हणणं होतं की नाही, विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. हा झाला पहिला फरक. दुसरी गोष्ट, ब्रुनर यांच्या मते मुलांच्या विकासाला स्पीडअप म्हणजे गती देता येते योग्य मार्गदर्शनाने. मात्र पियाजे यांचं काय म्हणणं आहे? मुलगा आपल्या बायोलॉजिकल एज प्रमाणे शिकत जातो, टप्प्याटप्प्याने शिकत जातो, असं पियाजेचं म्हणणं होतं. हा मूळ फरक आहे यांच्यात आणि ब्रुनरमध्ये. आता प्रमुख टीका काय आहे? जे ब्रुनरने यांनी थेरी जे मांडली त्याची प्रमुख टीका किंवा आक्षेप तुम्ही वाचून घेऊ शकता. सर्वात पहिला आहे शोधन अध्ययनातील अतिभर आणि बोधात्मक ताण. डिस्कव्हरी लर्निंग म्हणजे तुम्हाला स्वतः सर्व काही शिकायचं, असं असताना कॉग्निटिव्ह लोड येतो, बोधात्मक आपल्यावर ताण येतो, असा एक आक्षेप आहे. दुसरं, प्रत्यक्ष अध्यापनाकडे दुर्लक्ष होते. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर स्वतः शोधायची आहे तर मग इन्स्ट्रक्शनचा रोल कमी होतो या पद्धतीत. त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीतील आव्हाने. आता ही थोडी थेरॉटिकल जास्त वाटते की तुम्ही डिस्कव्हरी करा, स्पायरल अभ्यासक्रम, कोणताही कन्सेप्ट ग्रॅव्हिटेशन समजा असेल तर तो पहिल्या वर्गातही शिकवा, 7व्या वर्गात. मात्र असं होत नाही. म्हणजेच कुठे ना कुठं प्रॅक्टिकली अप्लाय करायला हे थोडं कमी पडते. चौथा मुद्दा आहे मूल्यमापनातील अडचण. आता कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल जेव्हा आपण लागू करतो किंवा एखाद्या मुलात ते किती रुजलं हे बघायचं जर असेल तर मूल्यमापन कसं करणार, यात ही एक मोठी अडचण आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक आणि संदर्भात्मक मर्यादा हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. यांनी जे काही प्रयोग केले ते पर्टिक्युलर जे कल्चर होतं, समजा अमेरिकन कल्चर आहे, यावर जर प्रयोग केले, हे जर विद्यार्थी असेल आणि एक आफ्रिकेतला जर विद्यार्थी असेल तर कल्चरली हायली डिफरंट असल्यामुळे संदर्भाच्या मर्यादा येतात. हे झाले यांचे आक्षेप. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जरूर शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अशाच प्रकारे आपण क्वालिटीचे व्हिडिओ आणू. एक वेळा हे कन्सेप्टचे व्हिडिओ संपले की आपण MCQ व्हिडिओवर जाऊया. धन्यवाद.